मी जवळजवळ 25 वर्षापासून राष्ट्रवादीमध्ये कार्यरत आहेत. मी माझी जिल्हा सरचिटणीस पण आहे आणि आता माझी नुकतीच 8 दिवसापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सेवादलपदी माझी जिल्हाध्यक्ष निवड झालेली आहे. तर एक माझं स्वप्न आहे. 95ला सुद्धा भाजपमध्ये असताना माझी उमेदवारी त्यावेळेला भाजपने काटली, त्यावेळेला दिली नाही मला आणि मग मी थोडंसं बाजूला होतो. परंतु आता परत मी पक्षातर्फे उमेदवारी मागतो आहे. तर आता ते काही राजकीय चाललेले आहेत घडामोडी की निष्ठा नावाची गोष्टच नाही आहे, देशप्रेम नावाची गोष्टच नाही आहे, चारित्र्य नावाची कोणती गोष्ट नाही आहे. आणि राजकारणामध्ये लोक पैसा कमवण्यासाठी आणि नाव कमवण्यासाठी राजकारणाचा वापर करतात. मला या दोन्ही गोष्टीमध्ये कुठलाच इंटरेस्ट नाही. मला पैसाही कमवायचा नाही आणि नावसुद्धा कमवायचं नाही. मी एवढ्या वर्षामध्ये कधी बॅनर वगैरे माझा फोटो वगैरे कधी दिला नाही. तर जनतेच्या मनामध्ये हृदयामध्ये VP पाटील म्हणून एक वेगळ्या प्रकारची चारित्र्य संपन्न आणि जसा बोलतो तसंच करतो अशी माझी इमेज आहे. आयात उमेदवार जर आला तर त्यांचं तुम्ही काम करणार का किंवा त्यांच्या नाही मुळीच नाही. मी निरीक्षकांना पण सांगितलेलं आहे की जर बाहेरून जर उमेदवार दिला तर मी त्या उमेदवाराचं मुळीच काम करणार नाही. आणि जर परिस्थितीनुरूप त्यावेळेला परिस्थिती कशी असेल त्यानुसार मला पर्याय त्या ठिकाणी आहेत, म्हणजे खुले आहेत. नाही आजच्या क्षणाला मी ते काही सांगू शकत नाही, पण पर्याय त्या ठिकाणी खुले आहेत. मला तशा काही इतर पक्षांच्या ऑफर पण आलेल्या आहेत. तर मी आज काही त्यांचं नाव वगैरे काही उद्दित करत नाही, कारण मला जवळजवळ माझ्या कर्तृत्वावर आणि माझ्या पार्टीच्या नेतृत्वावर विश्वास आहेत की हे जे काही षडयंत्र चाललं आहे ते षडयंत्र दूर होईल आणि 100% मला उमेदवारी पार्टी देईल. हे सर्वात महत्त्वाचा एक मुद्दा जो शेतकऱ्याच्या संदर्भातला आहे, ज्याच्यावर कोणीही बोलत नाही. गिरीश भाऊ पण जनतेला त्याबाबत सामोरे गेलेले नाही आहेत की कापसाला त्या ठिकाणी हमीभाव पाहिजे होता आणि लोकांना असं वाटत होतं की बा केंद्रामध्ये सरकार त्यांचं येण्यासाठी ते कापसाला भाव देतील. 2 वर्षापासून कापूस शेतकऱ्यांच्या घरामध्ये पडलेला होता, परंतु या भाजपच्या सरकारला शेतकऱ्यांचं कुठेही काही दया आलेली नाही आहेत. आणि हमी भाव तर काय 6,500 रुपये होतात. मागे आघाडीचं सरकार असताना 12-13 हजार रुपयापर्यंत भाव गेला होता. पण शेतकऱ्यांची अपेक्षा होती की कमीत कमी आम्हाला 9,000 रुपये तरी भाव मिळाला पाहिजे होता. तो त्यांना भाव मिळाला नाही. तुमच्या सूर्यफुलाला भाव नाही आहेत तर शेतमालाला हे सरकार भाव. तुम्हाला कांद्याच्या संदर्भात तुम्हाला माहीतच आहे, कांद्याच्या संदर्भात नाशिकच्या शेतकऱ्याने त्यांना चांगला धडा शिकवला आहे. आणि म्हणून इथेसुद्धा तेच आहेत. गिरीश भाऊंनी कापसाच्या बाबतीमध्ये त्यांचं सरकार नसताना उपोषण केलेलं होतं आमरण की एवढा भाव पाहिजेत कापसाला. आणि मग स्वतः मिनिस्टर असूनसुद्धा त्या बाबतीमध्ये ते काही करू शकले नाहीत. ही मी जनतेला त्या ठिकाणी पटवून सांगणार. यंदा परिवर्तन होणार का काय वाटतं? 100% परिवर्तन होणार. परंतु परिवर्तन म्हणजे कसं आहे की जनतेला हवा असणारा, जनतेला विश्वसनीय असणारा, जनतेला हवा असा वाटणारा, जनतेला न्याय देईल असा उमेदवार त्या ठिकाणी जर दिला तर आहेत. अशा प्रकारचा इकडून तिकडून घेऊन जर जो गिरीश भाऊ बरोबरच आहे, अजूनही ज्या माणसाने पक्ष सोडला नाहीत, मग जनता म्हणेल मग त्यापेक्षा गिरीश भाऊच चांगले आपले. म्हणून शेतकऱ्याच्या संदर्भात असतील, कष्टकरी मोलमजूर असतील ते असतील, जामनेरच्या नगरपालिकेच्या संदर्भामध्ये इथे भरपूर वाहतुकींची समस्या आहे, इतर समस्या आहेत. इथे फळं आपले विक्रेते आहेत जे आहेत लोटगाड्यांचे आहेत त्यांच्या समस्या आहेत. इथे उड्डाणपुला इथे मी आता फिरतो आहे तर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी बायपास झालेले आहेत. परंतु जामनेरला भाऊ एवढ्या मोठ्या पदावर असून बायपास अजूनसुद्धा भाऊंचा तो सक्रिय झाला. म्हणजे भाऊच्या जीवनातले 30 वर्ष दिले. नंतर भाऊ जलसंपदा मंत्री होते, पण भाऊच्या कारकिर्दीमध्ये जामनेर तालुक्यामध्ये एकही नवीन धरण झालेलं नाही आहे. तुम्हाला सांगतो की ते शहापूर गाव आहेत, माझ्या गावाला जोडून आहे तिथे. तर तिथल्या धरणाची उंची किरकोळ रक्कम होती, तीसुद्धा ते लोक तिथले नाराज आहेत. ते मला सांगतात सर हे काय. तर भाऊच्या संदर्भात नंतर काही दिवसावरी वर्तमानपत्रामध्ये आली